नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7, 8 आणि 9 मार्च या दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जिष्णुदेव वर्मा. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 10 मार्च 2026 रोजी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी पदाची शपथ दिलेली आहे. जिष्णुदेव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील सदस्य असून अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2018 ते 2023 या कालावधीत त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्य केलेले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राजकारणासोबतच ते लेखक आणि कवी म्हणूनही परिचित आहेत. तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर जिष्णुदेव वर्मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6 मार्च 2026 रोजी राज्यपालांची नियुक्ती केलेली आहे. नवीन राज्यपाल कोण आहेत बघा. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, तेलंगणाचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, नागालँडचे आहेत नंदकिशोर यादव, बिहारचे आहेत सय्यद अता हसनैन, पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत RN रवी, हिमाचल प्रदेशचे आहेत कविंदर गुप्ता, लडाखचे नायब राज्यपाल आहेत विनयकुमार सक्सेना आणि दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत तरनजीत सिंग संधू. तर हे नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सबा शॉल. सबा शॉल या श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक बनल्या आहेत. मार्च 2026 मध्ये जम्मू काश्मीर गृह विभाग यांनी अधिकृत आदेशाद्वारे त्यांची नियुक्ती केलेली आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा असून त्या या उच्च सुरक्षा कारागृहाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या काश्मीरी महिला ठरलेल्या आहेत. त्या श्रीनगरमधील पीरबाग येथील रहिवासी असून त्यांनी समाजकार्य या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी 2012 मध्ये जम्मू काश्मीर लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण केली होती. या नियुक्तीपूर्वी त्यांनी तुरुंग महासंचालकांच्या स्टाफ ऑफिसर म्हणूनही काम केलेले आहे. त्यांनी जम्मू येथील कोट बलवल मध्यवर्ती कारागृह आणि कुपवाडा कारागृह येथेही प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात सुमारे 500 पेक्षा अधिक कैदी आहेत. तर बघा, सबा शॉल या श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक बनलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, जागतिक लठ्ठपणा ॲटलस 2026 नुसार लहान मुलांच्या लठ्ठपणात भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्या स्थानी. जागतिक लठ्ठपणा ॲटलास 2026 हा अहवाल वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन यांनी 4 मार्च 2026 रोजी प्रकाशित केला. या अहवालानुसार लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या बाबतीत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे चीन हा देश. भारतामध्ये 5 ते 19 वर्ष वयोगटातील 41 दशलक्ष मुले जास्त वजन किंवा लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. 2025च्या आकडेवारीनुसार 5 ते 9 वर्ष वयोगटातील सुमारे 15 दशलक्ष आणि 10 ते 19 वर्ष वयोगटातील 26 दशलक्ष मुले प्रभावित आहेत. भारतामध्ये बालपणातील लठ्ठपणाचे प्रमाण दरवर्षी सुमारे 5% दराने वाढत आहे. 2025 ते 2027 दरम्यान जगात लठ्ठ मुलांची संख्या कमी वजनाच्या मुलांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बालपणातील लठ्ठपणा भारतात मूक साथीचा रोग बनत असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता चालित कौशल्य गणना सक्षम कौशल्य सर्वेक्षण कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याने. महाराष्ट्र राज्याने भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सक्षम कौशल्य सर्वेक्षण सुरू केले आहे. 2 मार्च 2026 रोजी या सर्वेक्षणाचे उद्घाटन ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील तरुणांच्या कौशल्यांचे मॅपिंग करून त्यांना उद्योगाच्या गरजेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हे सर्वेक्षण पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित असून त्याद्वारे डेटाचे अचूक विश्लेषण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवले जात असून लाखो तरुणांची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणाचा लाभ म्हणजे सरकारला भविष्यातील कौशल्य विकास धोरणे आखण्यास मदत होणार आहे.
तसेच कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ शोधण्यास मदत होणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट आहे 18 ते 40 वर्ष वयोगटातील तरुणांच्या कौशल्यांचे मूल्यांकन करून त्यांची रोजगार क्षमता सुधारणे. संबंधित उमेदवारांना शासनाद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांचा कौशल्य प्राप्त करण्याचा कल नोंदवण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे पाण्याने अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश कोणता बनला आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्कॉटलंड. स्कॉटलंड हा पाण्याने अंत्यसंस्कार कायदेशीर करणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश ठरलेला आहे. या प्रक्रियेला क्षारीय जलघटन किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस किंवा रेसोमेशन असेही म्हणतात. मार्च 2026 मध्ये स्कॉटिश संसदेने या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता दिली आहे. या प्रक्रियेमध्ये काय करते तर मृतदेह स्टीलच्या कक्षात ठेवून पाणी, उष्णता आणि अल्कधर्मी रसायन म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरून विघटन केले जाते. पारंपरिक जाळण्याच्या तुलनेत या प्रक्रियेमध्ये कार्बन उत्सर्जन खूप कमी होते, त्यामुळे ही अधिक पर्यावरणपूरक पद्धत मानली जाते. प्रक्रियेनंतर फक्त हाडांचे अवशेष उरतात, जे बारीक करून राख स्वरूपात कुटुंबाला दिले जातात. पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या वाढत्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1902 नंतर स्कॉटलंडमधील अंत्यसंस्कार कायद्यातील हा एक मोठा बदल मानला जातो. तर बघा, स्कॉटलंड हा पाण्याने अंत्यसंस्कार कायदेशीर करणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश ठरलेला आहे. नेक्स्ट आहे जगातील पहिल्या फ्रँचायझी आधारित सायकलिंग लीग ऑफ इंडियाच्या अधिकृत लोगोचे अनावरण कोणी केले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनसुख मांडविया. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे सायकलिंग लीग ऑफ इंडियाच्या अधिकृत लोगोचे अनावरण केले आहे. सायकलिंग लीग ऑफ इंडिया ही जगातील पहिली व्यावसायिक फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग आहे. या लीगमध्ये एकूण 8 शहरे किंवा प्रदेशाधारित फ्रँचायझी संघांचा समावेश असेल. प्रत्येक संघात एकूण 10 सायकल स्वार असतील. प्रत्येक संघामध्ये 2 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश केला जाईल. तसेच उदयोन्मुख भारतीय प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2 कनिष्ठ सायकल स्वारांचा समावेश करण्यात आलेला आहे. या लीगचा मुख्य उद्देश भारतात सायकलिंगसाठी व्यावसायिक परिसंस्था निर्माण करणे हा आहे. या उपक्रमाद्वारे फिट इंडिया मोहीमला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही स्पर्धा 3 टप्प्यात पार पडणार असून त्यामध्ये क्रिटेरियम रेस, टीम टाइम ट्रायल्स आणि मास स्टार्ट इव्हेंट्स यांचा समावेश असेल. ही लीग नोव्हेंबर 2026च्या दुसऱ्या आठवड्यात अहमदाबाद येथे आयोजित केली जाणार आहे. नेक्स्ट आहे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. हनुमान प्रोजेक्ट आंध्र प्रदेश राज्यात सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि वन मंत्री प्रवन कल्याण यांनी 3 मार्च 2026 रोजी केलेले आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि जखमी वन्यजीवांचे संरक्षण करणे हा आहे. हनुमान याचे पूर्ण रूप काय होते बघा, हिलिंग अँड नर्चरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग, ॲड अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ. या प्रकल्पाचा शुभारंभ मंगलागिरी, गुंटूर जिल्हा येथे करण्यात आलेले आहे. या प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. जखमी प्राण्यांच्या उपचारांसाठी वन्यजीव रुग्णवाहिका तैनात केल्या जातील. गावागावांमध्ये सर्पमित्र स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल. वन्यजीवांना सुरक्षितपणे जंगलात परत पाठवणे आणि ग्रामीण भागात त्यांचा प्रवेश रोखणे हेही या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे भारताचे 93वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरव डेंगला. आरव डेंगला हा भारताचा 93वा ग्रँडमास्टर ठरला आहे. तो 17 वर्षीय बुद्धिबळपटू असून मुंबई येथील रहिवासी आहे. त्यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये बिजेलजिना येथे झालेल्या GM मिक्स बिजेलजिना स्पर्धेत 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला. या यशासह त्याने 2500 फिडे रेटिंगचा टप्पा पार केलेला आहे. तसेच त्याने शास्त्रीय रेटिंग 2506 त्याचे झालेले आहे. आरव हा मुंबईतील 3रा ग्रँडमास्टर ठरला आहे. 2026 मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळवणारा तो 2रा भारतीय ठरलेला आहे. यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये आर्यन वार्ष्णे हा भारताचा 92वा ग्रँडमास्टर बनला होता. 90वा आहे इलमपार्ती AR तमिळनाडू. 91वा आहे VS राहुल तमिळनाडू. 92वा ग्रँडमास्टर आहे आर्यन वार्ष्णे दिल्ली. आणि आता 93वा ठरलेला आहे महाराष्ट्राचा आरव डेंगला. नेक्स्ट आहे भारतातील पहिले नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर उभारले जात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा.
भारतातील पहिले नदीवरील दीपगृह ब्रह्मपुत्रा नदीवर उभारले जात आहे. या प्रकल्पाची पायाभरणी 5 मार्च 2026 रोजी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलेली आहे. हा कार्यक्रम आसाम राज्यातील गुवाहाटी येथील लाचित घाट येथे पार पडला. ब्रह्मपुत्रा नदीच्या राष्ट्रीय जलमार्ग 2 यावर 4 ठिकाणी आधुनिक दीपगृहे उभारली जात आहेत. ही ठिकाणे पांडू, बोगेबील, सिलघाट आणि विश्वनाथ घाट अशी आहेत. या सर्व दीपगृहांची उंची सुमारे 20 मीटर असणार आहे. ही दीपगृहे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी असतील. प्रत्येक दीपगृहाची दृश्यमानता सुमारे 14 नॉटिकल मैलापर्यंत असणार आहे. या प्रकल्पामुळे मालवाहू जहाजे आणि प्रवासी बोटींना 24 तास सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ईशान्य भारतातील अंतर्देशीय जलवाहतूक मजबूत करणे आणि नेव्हिगेशनची सुरक्षितता वाढवणे हा आहे. या उपक्रमामुळे नदी पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 84 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असून तो पुढील 24 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दीपगृह म्हणजे काय, तर जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी उंच मनोऱ्यावरून तेजस्वी प्रकाश देणारी संरचना होय, जी त्यांना सुरक्षित मार्ग दाखवते. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्यासाठी 25,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. मार्च 2026 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर नवीन लोकसंख्या धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर कुटुंबाला 25,000 रुपये प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा उद्देश आहे आंध्र प्रदेशातील प्रजनन दर 1.5 पर्यंत कमी होण्यापासून संतुलन राखणे आणि भविष्यातील लोकसंख्येचे संतुलन सुनिश्चित करणे. मदत मिळवण्यासाठी पालकांनी सरकारी रुग्णालयात नोंदणी करणे आणि मुलांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या धोरणानुसार अधिक मुले असलेल्या पालकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील बंदी देखील उठवण्यात आलेली आहे. 2023च्या अहवालानुसार आंध्र प्रदेशात दरवर्षी फक्त 6,70,000 जन्मांची नोंद होत आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची लोकसंख्या 23% पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे आर्थिक विकासाला धोका निर्माण होऊ शकतो. नेक्स्ट आहे, रायसिना डायलॉग 2026चे प्रमुख पाहुणे कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलेक्झांडर स्टब. रायसिना संवाद 2026चे प्रमुख पाहुणे फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे होते. ही रायसिना संवादाची 11वी आवृत्ती असून 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या संवादाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अलेक्झांडर स्टब यांनी उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य भाषण दिलेले आहे. 2026च्या आवृत्तीची संकल्पना किंवा थीम आहे संस्कार, प्रतिपादन, निवास, प्रगती. या परिषदेत 110 पेक्षा अधिक देशातील प्रतिनिधी, मंत्री आणि धोरणात्मक तज्ज्ञ सहभागी झाले. रायसिना संवाद ही भारतातील प्रमुख बहुपक्षीय परिषद असून दरवर्षी नवी दिल्ली येथे आयोजित केली जाते. या संवादाची सुरुवात 1 मार्च 2016 रोजी झालेली आहे. याचे आयोजन ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालय यांच्या सहकार्याने करण्यात येते. या नावाचे मूळ काय बघा, तर रायसिना टेकडी जिथे भारत सरकारचे मुख्यालय आहे त्यावरून या संवादाला रायसिना हे नाव देण्यात आलेले आहे. या परिषदेत जागतिक आव्हाने, आंतरराष्ट्रीय संबंध, मुत्सद्देगिरी आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. नेक्स्ट आहे, लोकसभा विशेष अधिकार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रविशंकर प्रसाद. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविशंकर प्रसाद यांची लोकसभा विशेष अधिकार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 3 मार्च 2026 पासून प्रभावी झाली आहे. रविशंकर प्रसाद हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदेमंत्री आहेत. या विशेष अधिकार समितीत एकूण 15 सदस्य असून विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. समितीचे मुख्य काम म्हणजे सभागृह किंवा सदस्यांच्या विशेष अधिकारांच्या उल्लंघनाच्या तक्रारींची चौकशी करणे आणि अहवाल अध्यक्षांना सादर करणे. ही समिती संसद सदस्यांच्या विशेष अधिकारांचे संरक्षण करते आणि अवमानाच्या तक्रारींचे निराकरण करते. तसेच संसदीय कामकाजाची प्रतिष्ठा राखण्यामध्येही या समितीची महत्त्वाची भूमिका असते. नेक्स्ट आहे, लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयर 2026 साठी कोणत्या संघाला नामांकन मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय महिला क्रिकेट संघ. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला 2026च्या लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हा सन्मान मिळवणारा हा पहिला भारतीय महिला क्रिकेट संघ आहे. 20 एप्रिल 2026 रोजी स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी होणाऱ्या एका कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा केली जाईल. लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स हा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा आहे. सुरुवात 1999 मध्ये झाली
याचे आयोजन लॉरेन्स स्पोर्ट्स फॉर गुड फाउंडेशनतर्फे केले जाते. याचे उद्दिष्ट आहे जगभरातील खेळाडू आणि संघांच्या सर्वात प्रेरणादायी आणि उत्कृष्ट क्रीडा कामगिरीचा सन्मान करणे. नेक्स्ट आहे कर्नाटक सरकारने किती वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 वर्ष. कर्नाटक सरकारने 6 मार्च 2026 रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणात 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश मुलांमधील मोबाईल आणि सोशल मीडियाचे वाढते व्यसन कमी करणे हा आहे. तसेच या निर्णयाचा हेतू मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे आणि सायबर धोक्यापासून त्याचे संरक्षण करणे हा आहे. ही बंदी प्रभावीपणे लागू करण्यासाठी सरकार माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने एक विशेष समिती स्थापन करणार आहे. ही समिती सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी आवश्यक कायदेशीर चौकट आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल. या निर्णयामुळे कर्नाटक हे सोशल मीडियाच्या वापरावर अशी कायदेशीर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. या बंदीमध्ये विशेषतः इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुनेत्रा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईतील वरळी येथे आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासामध्ये सुनेत्रा पवार या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष ठरल्या आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे कुष्ठरोगाचे उच्चाटन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश कोणता बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिली हा देश. चिली हा देश कुष्ठरोग म्हणजेच हँडसन रोग निर्मूलन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश ठरला आहे. तसेच जागतिक स्तरावर जॉर्डन नंतर हा दुसरा देश ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटना यांनी मार्च 2026 मध्ये चिलीला कुष्ठरोग मुक्त घोषित केले. 1993 पासून चिलीमध्ये कुष्ठरोगाचा एकही स्थानिक रुग्ण आढळलेला नाही. एखाद्या देशात सलग अनेक वर्ष रोगाचा स्थानिक प्रसार थांबवल्यानंतरच WHO कडून असे प्रमाणपत्र दिले जाते. जॉर्डनने 2024 मध्ये कुष्ठरोग निर्मूलनाचा मान मिळवला होता. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जीवाणूमुळे होतो. हा रोग मुख्यतः त्वचा, नसा, डोळे आणि नाकाच्या आतील आवरणावर परिणाम करतो. योग्य वेळी उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. नेक्स्ट आहे युरोपियन युनियनमधील कोणता देश HIV आणि सिफिलिसचा आईकडून मुलाकडे होणारा संसर्ग पूर्णपणे नाहीसा करणारा पहिला देश ठरला आहे? तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेन्मार्क. डेन्मार्क हा युरोपियन युनियनमधील HIV आणि सिफिलिसचा आईकडून बाळाला होणारा संसर्ग यशस्वीपणे नाहीसा करणारा पहिला देश ठरला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने डेन्मार्कला या महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य कामगिरीबद्दल मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने AMTCT ठरवलेल्या निकषानुसार आईकडून बाळाला होणाऱ्या संसर्गाचा दर प्रति 1 लाख जिवंत जन्मामागे 50 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार 95% पेक्षा जास्त गर्भवती महिलांना तपासणी व उपचार उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. AMTCT म्हणजे गर्भधारणा, प्रसूती किंवा स्तनपानादरम्यान आईकडून बाळाला HIV किंवा सिफिलिस सारखे संसर्ग होणे होय. योग्य उपाययोजना न केल्यास या संसर्गामुळे बाळाला संसर्ग होणे, मृत जन्म, नवजात मृत्यू किंवा जन्मजात आजार होऊ शकतात. नेक्स्ट आहे जनगणना 2027 चे बोधचिन्ह कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रगती आणि विकास. भारताची जनगणना 2027 ही देशातील 16वी जनगणना असून ती जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम मानली जाते. भारत सरकारने 16 जून 2025 रोजी राजपत्राद्वारे जनगणना 2027 अधिसूचित केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे जनगणना 2027 साठी प्रगती आणि विकास ही अधिकृत बोधचिन्हे अनावरण केलेली आहेत. प्रगती हे बोधचिन्ह महिला प्रगणकाचे प्रतिनिधित्व करते, तर विकास हे बोधचिन्ह पुरुष प्रगणकाचे प्रतिनिधित्व करते. ही दोन्ही बोधचिन्हे राष्ट्रीय विभागणीत स्त्री आणि पुरुषांच्या समान सहभागाचे प्रतीक आहेत. या बोधचिन्हाचा मुख्य उद्देश जनगणनेबाबत जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. जनगणना 2027 ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे.
या जनगणनेमध्ये प्रथमच स्वयंगणती ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवू शकतील. या जनगणनेसाठी सुमारे 11,718 कोटी इतका अर्थसंकल्प निश्चित करण्यात आला आहे. जनगणना 2 टप्प्यात पार पडणार असून पहिला टप्पा घरांची यादी आणि गृहगणना असा असेल 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान. दुसरा टप्पा लोकसंख्या जनगणना फेब्रुवारी 2027 मध्ये असेल, तर बर्फाळ प्रदेशांमध्ये हिमाच्छादित प्रदेशांमध्ये हा टप्पा सप्टेंबर 2026 मध्ये पार पडेल. या जनगणनेमध्ये जात जनगणनेचाही समावेश करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, जगात प्रथमच पार्किन्सन्स रोगावरील स्टेम सेल उपचाराला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. मार्च 2026 मध्ये जपानने जगात प्रथमच पार्किन्सन्स रोगावरील स्टेम सेल उपचाराला मंजुरी दिली आहे. हा उपचार सुमितोमो फार्मा या कंपनीने क्योटो विद्यापीठच्या सहकार्याने विकसित केला आहे. या स्टेम सेल थेरपीला आमचेप्री असे नाव देण्यात आलेले आहे. या उपचारामध्ये प्रेरित बहुदिशीय स्टेम पेशी यांचा वापर करण्यात येतो. या iPS पेशींना डोपामाइन तयार करणाऱ्या न्यूरॉन्समध्ये रूपांतरित करून त्या रुग्णाच्या मेंदूमध्ये प्रत्यारोपित केल्या जातात. शिन्या यामानाका यांनी iPS पेशींचा शोध लावला असून त्यासाठी त्यांना 2012 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. हा पार्किन्सन्स रोगासाठी व्यावसायिकरित्या मान्यता मिळालेला जगातील पहिलाच स्टेम सेल उपचार आहे. पार्किन्सन्स रोग हा मज्जासंस्थेचा एक प्रगतिशील विकार असून तो शरीराच्या हालचालींवर परिणाम करतो. या आजारामध्ये हातपायांना कंपने, हालचाली मंदावणे आणि तोल सांभाळण्यास अडचण ही प्रमुख लक्षणे आढळतात. जगभरात सुमारे 1 कोटी लोक या आजाराने प्रभावित आहेत. स्टेम सेल उपचार हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असून त्यामध्ये खराब झालेल्या पेशी आणि ऊती दुरुस्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या पेशींचा वापर केला जातो. स्टेम पेशीमध्ये स्वतःचे पुनरुत्पादन करण्याची आणि विविध प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते. नेक्स्ट आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोणत्या संग्रहालयाने संत तिरुमंगाई अलवर यांची कांस्य मूर्ती भारताला परत केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲश्मोलियन संग्रहालय. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ॲश्मोलियन संग्रहालयाने संत तिरुमंगाई अलवर यांची 16व्या शतकातील कांस्य मूर्ती भारताला परत केली आहे. ही सुमारे 500 वर्ष जुनी मूर्ती कुंभकोणम, तमिळनाडू येथील सौंदराजा पेरुमल मंदिरातून चोरीला गेली होती. 3 मार्च 2026 रोजी इंडिया हाऊस लंडन येथे आयोजित सोहळ्यात ही मूर्ती भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. ॲश्मोलियन संग्रहालयाने ही मूर्ती 1967 मध्ये सोथबी लिलाव संस्थेमधून खरेदी केली होती. इंडिया प्राईड प्रोजेक्ट या संस्थेने जुन्या छायाचित्रांच्या आधारे ही मूर्ती चोरीची असल्याचे सिद्ध केले. संत तिरुमंगाई अलवर हे दक्षिण भारतातील 12 अलवर संतांपैकी शेवटचे संत मानले जातात. ही मूर्ती पुन्हा थडीकोंबू, तमिळनाडू येथील श्री सौंदराजा पेरुमल मंदिरात स्थापित केली जाणार आहे. नेक्स्ट आहे, भारतातून परतणारी इराणी युद्धनौका श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकन पाणबुडीने टोर्पेडो हल्ला करून बुडवली. त्या युद्धनौकेचे नाव काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, IRIS डेना. IRIS डेना ही इराणी युद्धनौका 4 मार्च 2026 रोजी बुडवण्यात आली. ही घटना श्रीलंकेतील गाले किनारपट्टीपासून सुमारे 19 नॉटिकल मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये घडली. अमेरिकन नौदलाच्या US शार्लोट या पाणबुडीने हा हल्ला केला. या हल्ल्यात मार्क 48 या प्रगत टॉर्पेडोचा वापर करण्यात आला. IRIS डेना ही युद्धनौका मिलन 2026 या बहुराष्ट्रीय सागरी सरावात विशाखापट्टणम येथे सहभागी होऊन इराणला परतत होती. नेक्स्ट आहे, UAEच्या सेंट्रल बँकेने AI तंत्रज्ञान वापरून लॉन्च केलेल्या जगातील पहिले सार्वभौम वित्तीय क्लाउड कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर. UAEच्या सेंट्रल बँकेने सॉव्हरेन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर लॉन्च केले आहे. हे AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे जगातील पहिले सार्वभौम वित्तीय क्लाउड ठरले आहे. हा प्रकल्प G42 ची कंपनी Core42 यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे आर्थिक डेटा देशातच सुरक्षित राहतो. यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रिअल टाइम विश्लेषणाचा समावेश आहे. ही प्रणाली मल्टी क्लाउड व्यवस्थापन व सुरक्षित नियमनयुक्त वित्तीय सेवा सक्षम करते. नेक्स्ट आहे, 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 ते 10 मार्च 2026 दरम्यान. भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश अपघात प्रतिबंध करणे आणि सुरक्षिततेची संस्कृती वाढवणे हा आहे. भारतात 4 मार्च ते 10 मार्च या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.
2026 मध्ये भारताने 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला. 2026 सालासाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची थीम आहे सुरक्षा वाढवण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित करा आणि सक्षम करा. ही मोहीम राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाते. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना 4 मार्च 1966 रोजी करण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा दिन प्रथम 1972 मध्ये साजरा करण्यात आला होता. या दिवसाचा उद्देश कार्यस्थळी सुरक्षितता आणि व्यावसायिक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा आहे. नेक्स्ट आहे अट्टुकल पोंगल. हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक केरळ. अट्टुकल पोंगला हा तिरुवनंतपुरम केरळ येथे साजरा केला जाणारा प्रसिद्ध धार्मिक सण आहे. हा उत्सव अट्टुकल भगवती मंदिर येथे दरवर्षी आयोजित केला जातो. हा सण देवी अट्टुकल भगवतीला समर्पित असून ती कन्नकीचा अवतार मानली जाते. हा सण फक्त महिला साजरा करतात आणि तो जगातील सर्वात मोठ्या महिलांच्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. लाखो महिला मातीच्या भांड्यांमध्ये पोंगल म्हणजेच गोड भात तयार करून देवीला अर्पण करतात. 2009 मध्ये 25 लाखाहून अधिक महिलांच्या सहभागामुळे याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. हा उत्सव सुमारे 10 दिवसांचा असतो आणि कप्पुकेट्टू या विधीने त्याची सुरुवात होते. 2026 मध्ये अट्टुकल पोंगला 3 मार्च रोजी साजरा करण्यात आला, तर संपूर्ण उत्सव हा 23 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान चालला. नेक्स्ट आहे अस्मिता लीग उपक्रम कोणी जाहीर केला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्षा खडसे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी अस्मिता लीगची घोषणा केली आहे. हा उपक्रम केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आला आहे. अस्मिता याचे पूर्ण रूप काय होते? अचिव्हिंग स्पोर्ट्स माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ॲक्शन असे आहे. हा उपक्रम खेलो इंडिया आणि माय भारत यांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमाची सुरुवात 2019 मध्ये खेलो इंडिया महिला लीग म्हणून झाली होती आणि 2023 मध्ये त्याचे अस्मिता लीग असे नामकरण करण्यात आले. या लीगचा उद्देश महिलांना तळागाळातील स्तरावर क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सहभाग वाढवणे हा आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात या लीगचे आयोजन करण्यात येते. 2026 मध्ये देशभरातील 250हून अधिक ठिकाणी भव्य ॲथलेटिक्स लीग आयोजित करण्यात आली. या लीगमध्ये ॲथलेटिक्स, योग, वुशू, किक बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग यासारख्या खेळांचा समावेश करण्यात आला. ही स्पर्धा 13 वर्षाखालील, 13 ते 18 वर्ष आणि 18 वर्षांवरील अशा 3 वयोगटांमध्ये आयोजित करण्यात येते. नेक्स्ट आहे संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी रशियाच्या JSC रोसोबोरोनेक्सपोर्ट सोबत करार केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टील क्षेपणास्त्र प्रणाली. 3 मार्च 2026 रोजी संरक्षण मंत्रालयाने एकूण 5083 कोटी रुपयांचे 2 महत्त्वाचे करार केले. पहिला करार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 2901 कोटी रुपयांचा असून भारतीय तटरक्षक दलासाठी 6 ALH-MK3 हेलिकॉप्टर खरेदीसाठी आहे. दुसरा करार रशियाच्या JSC रोसोबोरोनेक्सपोर्ट सोबत 2182 कोटी रुपयांचा असून भारतीय नौदलासाठी स्टील क्षेपणास्त्र खरेदीसाठी आहे. व्हर्टिकल लॉन्च स्टील ही जमिनीवरून हवेत मारा करणारी प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना विमाने, हेलिकॉप्टर आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रापासून संरक्षण देईल. या प्रणालीमध्ये व्हर्टिकल लॉन्च म्हणजेच उभय प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. स्टील क्षेपणास्त्र प्रणाली सुमारे 70 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. नेक्स्ट आहे अलीकडेच हरिकृष्ण दुवा यांचे निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पत्रकारिता. 4 मार्च 2026 रोजी माजी राज्यसभा खासदार हरिकृष्ण दुवा यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. ते ज्येष्ठ पत्रकार, माजी राजनयिक आणि राज्यसभेचे माजी सदस्य होते. त्यांनी नवी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी द ट्रिब्यून, हिंदुस्तान टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस यासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून काम केले होते. त्यांनी 2009 ते 2015 या कालावधीत 2दा राज्यसभेचे खासदार म्हणून कार्य केले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान HD देवेगौडा आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात माध्यम सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी 2001 ते 2003 या कालावधीत डेन्मार्कमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केलेले होते. पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल त्यांना 1998 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेक्स्ट आहे दुसरा इंडियन बायसन फेस्ट कोणत्या राज्यात करण्यात आला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा. इंडियन बायसन फेस्ट 2026 हा दुसरा महोत्सव ओडिसा राज्यात आयोजित करण्यात आला. हा महोत्सव डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य येथील 0 पॉईंट येथे पार पडला. हे अभयारण्य संबलपूर, बरागड जिल्ह्यात स्थित आहे. 8 आणि 9 मार्च 2026 रोजी या 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवाचे आयोजन हिराकोड वन्यजीव विभाग यांच्यामार्फत करण्यात आले. या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे भारतीय बायसन या प्राण्याच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण पर्यटनाला चालना देणे. भारतीय बायसन म्हणजेच गौर हे जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली वन्य जनावर मानले जाते. जानेवारी 2026च्या जनगणनेनुसार देब्रीगड अभयारण्यात बायसनची संख्या 848 इतकी नोंदवण्यात आली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच महात्मा गांधीजींच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोंटाना विद्यापीठ. अमेरिकेमधील मोंटाना राज्यात महात्मा गांधींच्या पहिल्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा मोंटाना विद्यापीठ येथील माईक मॅन्सफिल्ड सेंटर मिसोला येथे स्थापित करण्यात आला. 3 मार्च 2026 रोजी या पुतळ्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले. मोंटानाचे गव्हर्नर ग्रेग जियानफोर्ड आणि सिएटलमधील भारताचे महावाणिज्य दूत प्रकाश गुप्ता यांनी संयुक्तपणे याचे अनावरण केले. हा पुतळा भारत सरकारने मोंटाना राज्याला भेट म्हणून दिला आहे. हा पुतळा भारत आणि मोंटाना यांच्यातील सांस्कृतिक व शैक्षणिक संबंधांचे प्रतीक मानला जातो. मोंटाना राज्याच्या इतिहासातील महात्मा गांधींचा हा पहिलाच पुतळा आहे. नेक्स्ट आहे, चीनच्या झुरोंग रोव्हरने कोणत्या ग्रहावरील प्राचीन समुद्रकिनाऱ्यांचे अवशेष शोधले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंगळ. चीनच्या झुरोंग रोव्हरने मंगळावरील युटोपिया प्लॅनेटिया या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात प्राचीन समुद्रकिनाऱ्यांचे महत्त्वपूर्ण पुरावे शोधले आहेत. झुरोंग रोव्हरकडून मिळालेल्या रडार डेटाच्या विश्लेषणातून मंगळावर एकेकाळी पृथ्वीसारखे समुद्रकिनारे होते याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. या संशोधनात प्रगत ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाखालील रचना शोधण्यात आल्या. हे निष्कर्ष प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत. पृष्ठभागाखालील रचना लाटांमुळे तयार झालेल्या किनारी संचयनासारखी असल्याचे आढळले, ज्यामुळे मंगळावर अब्जावधी वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात द्रव पाणी होते असे सूचित होते. मंगळ हा सूर्यापासून 14 ग्रह असून त्याच्या पृष्ठभागावरील आयर्न ऑक्साईडमुळे त्याला लाल ग्रह असे म्हणतात. हा शोध तियानवेन-1 या चीनच्या मंगळ मोहिमेचा भाग असलेल्या झुरोंग रोव्हरने लावला आहे. झुरोंग रोव्हर मे 2021 मध्ये युटोपिया प्लॅनेटिया या भागात यशस्वीरित्या उतरला होता. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार या उपकरणाने पृष्ठभागाखालील थरांचा अभ्यास करण्यात यशस्वी भूमिका बजावली. अमेरिकेनंतर चीन हा पहिल्याच प्रयत्नात मंगळावर रोव्हर उतरवणारा दुसरा देश ठरला. वैज्ञानिकांच्या मते या प्रदेशात एकेकाळी ड्यूटेरोनिलस महासागर नावाचा प्राचीन महासागर अस्तित्वात असू शकतो. नेक्स्ट आहे, भारत कोणत्या देशाकडून 5 S-400 सुदर्शन हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करणार आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रशिया. भारत रशियाकडून S-400 सुदर्शन हवाई संरक्षण प्रणालीचे 5 अतिरिक्त स्क्वॉड्रन खरेदी करणार आहे. या खरेदीला भारताच्या संरक्षण खरेदी मंडळाने मार्च 2026 मध्ये मंजुरी दिली. या प्रणालीचे मूळ नाव S-400 ट्रायम्फ असून भारतात तिला सुदर्शन असे नाव देण्यात आले आहे. ही प्रणाली रशियामधील अलार्म्स अँटी कंपनीने विकसित केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या प्रणालीने शत्रूची विमाने व ड्रोन रोखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे ही खरेदी करण्यात आली. ही मोबाईल लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. कमाल मारक क्षमता आहे सुमारे 400 किलोमीटरपर्यंत. ही प्रणाली एकाच वेळी 36 लक्ष्यांवर हल्ला करू शकते. रडार कव्हरेज 360 अंश सेल्सिअस. ही प्रणाली पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवर तैनात केली जाणार असून त्यामुळे चीन आणि पाकिस्तान विरुद्ध भारताची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत होईल. यापूर्वी 2018 मध्ये भारताने रशियाशी $5.43 अब्ज करार केला होता, ज्या अंतर्गत 3 प्रणाली आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. नेक्स्ट आहे, येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान कोणत्या देशात आहे जिथे जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गरम पाण्याचा झरा इचिन्स गिझर 6 वर्षांनंतर पुन्हा सक्रिय झाला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. येलोस्टोन राष्ट्रीय उद्यानातील एकिन्सन गिझर हा जगातील सर्वात मोठा आम्लयुक्त गिझर आहे. हा 6 वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला आहे. डिसेंबर 2020 पासून इचिन्सन गिझर निष्क्रिय होता. गिझर म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक झरा जो वेळोवेळी गरम पाणी आणि वाफ वर फेकतो. या गिझरचे किंवा या झऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पाणी अत्यंत आम्लयुक्त असून त्याचा pH स्तर साधारणपणे 3 ते 4च्या दरम्यान असतो, जो विनेगर इतका तीव्र आहे. येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे अमेरिकेतील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जे 1872 मध्ये स्थापन झाले. नेक्स्ट आहे, संयुक्त राष्ट्र महिलांच्या मते जागतिक स्तरावर महिलांना पुरुषांच्या कायदेशीर हक्कांपैकी किती टक्के अधिकार आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 64%. UN वुमन्स आणि संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर महिलांना पुरुषांच्या तुलनेत केवळ 64% कायदेशीर अधिकार मिळतात.
या अहवालाचे नाव आहे इन्शुरिंग अँड स्ट्रेथनिंग ॲक्सेस टू जस्टिस फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स. जगातील एकाही देशाने अद्याप महिला आणि मुलींसाठी पूर्ण कायदेशीर समानता साध्य केलेली नाही. सध्याच्या गतीने लैंगिक समानता साध्य करण्यासाठी सुमारे 286 वर्षे लागू शकतात. जगातील 54% पेक्षा जास्त देशांमध्ये संमती हा बलात्काराच्या सत्याचा मुख्य आधार नाही. जवळपास 75% देशांमध्ये काही ना काही स्वरूपात बालविवाहाला अजूनही कायदेशीर परवानगी आहे. 44% देशांमध्ये समान कामासाठी समान वेतन देण्याचे कायदेशीर बंधन नाही. तांत्रिक प्रगतीमुळे महिलांविरुद्ध डिजिटल हिंसाचार वाढत असून त्याविरोधात कडक कायद्यांचा अभाव आहे. जगभरातील सुमारे 67.6 कोटी महिला आणि मुली संघर्षग्रस्त किंवा युद्धग्रस्त भागात राहतात, जिथे न्यायव्यवस्था कमकुवत आहे. नेक्स्ट आहे हत्ती रिसाला सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. हत्ती रिसाला हा उत्सव महाराष्ट्रातील जालना येथील एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक उत्सव आहे. 2026 मध्ये या मिरवणुकीचे 138वे वर्ष धुलीवंदनाच्या निमित्ताने साजरे करण्यात आले. हा उत्सव दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन दिवशी आयोजित केला जातो. 2026 मध्ये हा उत्सव 5 मार्च रोजी साजरा करण्यात आला. या मिरवणुकीत एक सजवलेला हत्ती प्रमुख आकर्षण असतो. या हत्तीवर प्रतिकात्मक राजा आणि पंतप्रधान बसवले जातात. मिरवणुकीदरम्यान हत्तीवरून जनतेवर रेवडी ही मिठाईचा वर्षाव केला जातो. नेक्स्ट आहे आसाममधून पहिल्यांदाच GI टॅग मिळालेले कार्बी आंगलोंग आले कोणत्या देशात निर्यात करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटन. कार्बी आंगलोंग आले हे आसाममधून प्रथमच GI मानांकन मिळाल्यानंतर लंडन, युनायटेड किंगडम येथे निर्यात करण्यात आले. 1 मार्च 2026 रोजी आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा यांनी आल्याची पहिली खेप रवाना केली. या पहिल्या चाचणी खेपमध्ये सुमारे 1.2 मेट्रिक टन आल्याचा समावेश होता. या निर्यातीचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी तपासणे आणि ब्रँड आसामची ओळख निर्माण करणे. कार्बी आंगलोंग जिल्ह्यात नादिया आणि आयझोल या जातीच्या आल्याचे उत्पादन घेतले जाते. यापैकी आयझोल ही जात निर्यातीसाठी अधिक पसंत केली जाते. हे आले त्याच्या तीव्र सुगंध, औषधी गुणधर्म आणि जास्त तिखटपणासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे भारतीय लष्कराने हिमबिबट्याच्या संवर्धनासाठी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागासोबत करार केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लडाख. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि लडाखच्या वन विभागाने लडाखमधील हिमबिबट्याच्या परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार लडाख येथे मार्च 2026 मध्ये करण्यात आला. याचा उद्देश आहे हिमबिबट्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या अधिवासाचे जतन करणे. लष्कर आणि वन विभागाचे कर्मचारी एकत्रितपणे गस्त घालून शिकारी व मानवी हस्तक्षेप रोखतील. प्रगत कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने हिमबिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. वन विभागाचे तज्ज्ञ लष्करी जवानांना हिमबिबट्यांची ओळख व संरक्षणाबाबत प्रशिक्षण देतील. स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना संवर्धन मोहिमेत सहभागी केले जाईल. नेक्स्ट आहे T20 विश्वचषकात सर्वात जलद शतक कोणी केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिन ॲलन. न्यूझीलंडचा खेळाडू फिन ॲलन याने T20 विश्वचषकात इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने अवघे 33 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. हा विक्रम 4 मार्च 2026 रोजी ईडन गार्डन्स कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केला. त्याने क्रिस गेलचा 47 चेंडूंमध्ये शतकाचा जुना विक्रम मोडलेला आहे. क्रिस गेलने हा विक्रम 2016 मध्ये केला होता. फिन ॲलनच्या अखेरीत 10 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. नेक्स्ट आहे मृत व्यक्तींच्या अवयवदानाच्या बाबतीत कोणते राज्य आघाडीवर आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तमिळनाडू. मृत व्यक्तींकडून अवयवदानाच्या बाबतीत तमिळनाडू हे भारतातील आघाडीचे राज्य आहे. 2026च्या पहिल्या 2 महिन्यात 57 मृत दात्यांनी अवयवदान केलेले आहे. हा कार्यक्रम तमिळनाडू प्रत्यारोपण प्राधिकरणद्वारे प्रशासित केला जातो. तमिळनाडूने 2008 पासून मृत व्यक्तींच्या अवयवदानाची पद्धत औपचारिक करण्यास सुरुवात केली आहे. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासोबत पर्यावरण सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिनलंड. 5 मार्च 2026 रोजी भारत आणि फिनलंड यांनी पर्यावरण सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे. या करारावर भूपेंद्र यादव आणि सारी मुल्ताला यांनी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी केली. हा करार मूळतः 2020 मध्ये करण्यात आला होता, ज्याचे आता नूतनीकरण करण्यात आले आहे. सहकार्याची प्रमुख क्षेत्रे प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, हवामान बदल, वने आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन. या कराराद्वारे दोन्ही देशांमध्ये ज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली जाईल. हा करार अलेक्झांडर स्टब यांच्या भारत भेटीदरम्यान औपचारिकरित्या करण्यात आला. या भेटीत व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावरही चर्चा करण्यात आली. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या संविधानात राष्ट्रपती आणि खासदारांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली आहे?
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोमालिया. सोमालियाने घटनेत महत्त्वपूर्ण दुरुस्ती करून राष्ट्राध्यक्ष आणि खासदारांचा कार्यकाळ 4 वर्षांवरून 5 वर्ष केला आहे. मार्च 2026 मध्ये सोमालियाच्या फेडरल संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या दुरुस्तींना मोठ्या बहुमताने मंजुरी दिली. या दुरुस्तीनंतर देश अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीकडून थेट सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीकडे वळणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार सोमालियामध्ये राष्ट्रपती प्रणाली लागू केले जाणार असून राष्ट्राध्यक्षांकडे अधिक अधिकार असतील. यापूर्वी देशात पंतप्रधान पदाला अधिक महत्त्व होते. राजकीय स्थैर्य राखण्यासाठी देशात केवळ 3 राष्ट्रीय राजकीय पक्षांना परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. 1991 मध्ये मोहम्मद सियाद बरे यांच्या राजवटीच्या पतनानंतर देश दीर्घकाळ अस्थिरता आणि संघर्षाला सामोरा जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.